नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। मी निखिला। एक महत्त्वाची बातमी डान्स बार संदर्भामध्ये। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता राज्यातील डान्स बार पुन्हा एकदा सुरू होणार आहेत। मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात पुन्हा पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याची माहिती याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली आहे। विनोद पाटील हे RR पाटील फाउंडेशनचे सदस्य आहेत। पाटील फाउंडेशनचे आपल्यासोबत सदस्य आहेत विनोद पाटील। त्यांनी बारबालाचा जो निर्णय आहे त्याचा विरोध केला आहे आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये ते पुन्हा याचिका दाखल करणार असल्याची माहिती आहे। सर, नेमकं आज जे झालं आहे त्याबाबत काय मत आहे तुमचं? आज जो निर्णय लागला तो दुर्दैवी महाराष्ट्रासाठी काळा दिवस आहे। तर महाराष्ट्राला ही परंपरा परवडू शकत नाही। आमची एकच मागणी आज या ठिकाणी की आज नेमकं न्यायालयामध्ये काय घडलं। न्यायालयामध्ये 2016चा जो कायदा होता तो न्यायालयाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केला आणि त्याच्यामध्ये काही अटी व शर्ती वर खाली केल्या। आमची मूळ मागणी अशी की 2016चा हा कायदा तात्काळ राज्य सरकारने रद्द करावा, म्हणजे हा निर्णय लागू होणार नाही आणि महाराष्ट्राला डान्स बार संस्कृती परवडू शकत नाही। त्यामुळे आमचा हा हट्ट आहे। एम्प्लॉयमेंट जनरेशनची चर्चा झाली त्या याच्यामध्ये निर्णयामध्ये। एम्प्लॉयमेंट जनरेशनच्या माध्यमातून अनेक ज्या बारबाला आहेत त्यांना नोकरी देण्याचं काम आहे। मग अशा निर्णयाला तुम्ही विरोध कसा करता? कसं आहे की एम्प्लॉयमेंट जनरेशन हा महिलांचा सर्वप्रथम आम्ही आदर करतो। महिलांसाठी एम्प्लॉयमेंट जनरेशन झालं पाहिजे। त्याच्यासाठी राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या अनेक योजना त्या ठिकाणी येऊ शकतात, परंतु या म्हणजे स्वतःच्या लाईव्हलीहूडच्या नावाखाली, स्वतःच्या एम्प्लॉयमेंटच्या नावाखाली जर त्या ठिकाणी ह्युमन ट्रॅफिकिंग वाढत असेल, त्या ठिकाणी क्राईम रेशो वाढत असेल। आपण जर बघितलं की मी ग्रामीण भागातून येतो, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक कुटुंबाची राख रांगोळी त्या ठिकाणी झालेली आहे। त्यामुळे आमचा विरोध आहे। आम्ही काही स्वार्थासाठी विरोध करत नाही आणि खरंच सांगतो मी, आपल्याला परवडणार नाही। त्यामुळे राज्य सरकारने गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि 2016चा कायदा रद्द केला पाहिजे। एकदा कायदा रद्द झाला आणि महिलांसाठी अनेक योजना ते आणू शकतात, त्यांनी ते आणावेत। अश्लीलता आणि पैसे उधळणे यामध्येही सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध घातला आहे। मग यामध्ये अश्लीलता नाही झाला तर मग काय अडचण आहे? आपण बघितलं की ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये डान्स बार बॅन आहेत, परंतु मागच्या काळामध्ये ठाणा असेल, पालघर असेल, मुंबई शहर असेल, अनेक ठिकाणी छापे पडले, करोडो रुपये जप्त झाले, अनेक शेकडो बारबाला त्या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतला। याचा अर्थ काय की त्या ठिकाणी कुठली ॲक्टिव्हिटी चालते। म्हणजे कोर्टामध्ये युक्तिवाद करणं वेगळं, पण परंतु प्रॅक्टिकल परिस्थिती अतिशय वेगळी आहे आणि ते महाराष्ट्रामध्ये डान्स बार हे 100% बंद झालेच पाहिजे। पुढचं पाऊल काय असणार आहे? RR फाउंडेशनचं रिव्ह्यू पिटिशनची किंवा महाराष्ट्र सरकारकडे काय? आम्ही रिव्ह्यू पिटिशन तर या ठिकाणी निश्चित करणार आहोत, परंतु रिव्ह्यू पिटिशन करूनही आम्हाला निर्णय मिळाला नाही तर आम्ही राज्य सरकारला निवेदन देऊ, विनंती करू 2016चा कायदा रद्द करावा। 2016चा कायदा जर राज्य सरकारने रद्द केला नाही तर महाराष्ट्रामध्ये आम्ही तीव्र आंदोलन त्या ठिकाणी छेडू। धन्यवाद। हे RR पाटील फाउंडेशनचं मत आहे की जो 2016चा जो कायदा आहे राज्य सरकारने तो पुन्हा अंमलात आणावा अशी त्यांची मागणी आहे।